का तिला समाजात मान मर्यादा देणार आहे का इज्जत देणार आहे? नवऱ्यानंच बायकोला द्यायला लागते आणि बायकोनंच नवऱ्याला द्यायला लागते. मला अडचणी आलेल्या त्यात तुमच्या घरात यावं नाही त्या, म्हणून मी 2 गोष्टी सांगत असत्या. बिघडायचं का? मग बिघडल्यानंतर काय तुम्ही सहारा देणार आहे तिला? पैशा अडक्याचा सहारा देणार आहे का तिच्या लेकरा बाळांना बघणार आहे? एक समजा संसारिक बाई असेल, तिला मुलांची जास्त काळजी असेल, तिला घर बघायचं असेल, तिला दुसऱ्याच्या घरात वाकून बघायचंच नसेल, ती तिच्या स्वभावातच असलं तर तिनं काय करायचं? एविकेनं करायला लागतं संसार. पैसा भुजून खायला लागतो, पैसा जपून ठेवायला लागतो, पैसा तू मातू करून चालत नसतो. का तिला समाजात मान मर्यादा देणार आहे का इज्जत देणार आहे? नवऱ्यानंच बायकोला द्यायला लागते आणि बायकोनंच नवऱ्याला द्यायला लागते. मस्त झालते ना भाजी त्या दिवशी, किती भारी निघते. मग म्हणून म्हणलं रे हीच होती होय भाजी ती? होती की सगळी मिक्स. चांगली होती. गुड मॉर्निंग गाईज, मी शकुंतला बंगाळे. कसं आहे तुम्ही सगळेजण? ठीकच असताला आणि ठीकच राहायचं. हे बघा माझं डोकं दुखतंय ह्यांना वरडून. मी तुम्हाला म्हणते ठीक राहायचं, पण मग डोकं फुटायला लागले माझं, म्हणून मी येऊन झोपली होती तिथं. मग आणि म्हणलं कटोरा आणून द्या, कोणतरी भाजी काढते. आल्यासारखं काहीतरी उपयोग होतोय टेरेसवर आणि सगळ्या प्रकारच्या भाज्या लागल्या त्या. हे बघा, तर आता तुम्हाला काढल्यानंतर दाखवेल यातनं किती निघते एवढ्या टेरेसवरनं. सगळ्या झाडात अशी 4-4 शेंड निघते ती भाजीचं. हे बघा तांदळाची भाजी बघा किती टवटवीत आहे. असं तुम्ही पण लावा आणि मस्तपैकी ताजी भाजी खावा. छान काय म्हणजे झाडांचा उपयोग लय आहे, केला तर लय आहे. आणि मोकळी जागा ठेवली तर अशीच राहून जाते ना, आपल्याला उदासी येते, टेन्शन येतं. पण झाडामुळं काय होतंय, माणूस रमतोय. आणि झाडात रमल्यामुळं काय होतंय, आपण रमतो, मुलं पण रमतात. मुलांना पण खेळायला कुदायला जरा थोडंसं निसर्गाच्या सान्निध्यात त्यांना पण वेळ घालवायला मोका मिळतो. आपण जर नाही लावलं तर मग मुलं काय खेळणार? मुलं लोकांच्या दारात खेळणार, उन्हात खेळणार, बाहेर पळणार. आपल्या जर अंगणात जागा असली ना तर त्याचा उपयोग असा सदुपयोग करायचा. दुरुपयोग म्हणजे ऊन मोकळं ठेवायचं, कचरा अंगणात आणि एकदम ऊन लागणार, म्हणजे उन्हात गाड्या तळणार, पोरांना बाहेर मग दुसऱ्यांच्या झाडाखाली खेळायला लागणार. त्यापेक्षा आपल्या दारात जर जागा असली ना तर असं झाडं लावा, भाज्या खावा आणि झाडा सावलीला मुलांना खेळायला जागा होते. तर आता नंतर दाखवते. का म्हणायचं स्टार्ट? तर काय बघा, हे बघा कटोरा भरत आला आता. अजून हे बघा इकडं, हे बघा पालक कशी आली, ही पण घालणार आहे. मिक्स भाजी करायची, मिक्स. तर गाईज हे बघा पालकची भाजी बघा किती छान आल्या. हे बघा कशी आहे, टवटवीत एकदम मस्त. आणि हे बघा तांदळाची भाजी किती निघाली. आणि अजून पालकची भाजी हे बघा इथं किती आहे बघा. एक पेंडीची पालकची भाजी आहे आणि टवटवीत एकच रोप आलतं बी पडल्याला. तर हे बघा किती मस्त आल्यात. आता ही काढती, हे आपल्या आमटीला ठेवती आणि मग मिक्स भाजी अजून कुठं आहे ती काढून तुम्हाला दाखवते. हे बघा म्हणजे म्हणतात उपदेश देत्या, उपदेश द्यायला सगळ्याला उपदेश देत्या. मला आवडतं, चांगलं सांगायला ना आवडतं. मला कसं आहे, माझे मुलांचे जे मित्र होते ना लहानपणी त्यांना पण मी सांगायचे. मला आत्ताची सवय नाही की असं सोशल मीडिया आला आहे म्हणून मी आत्ता बोलत्या सांगत्या अशी काय नाही. तर माझ्या स्वभावातच ती आहे. काय पोरांचे मित्र येऊ दे किंवा आमच्या मुलीची मैत्रिणी येऊ दे, ज्यावेळी लहान होती ना त्यावेळी दारात आपल्या खेळायला यायचे आमच्याकडं मुलं मुली. त्यावेळी पण मी त्यांना तीच सांगायचे, काय केलं आज मम्मीनं, काय केलं तुम्ही, काय केलं मम्मीला, काम करू लागला का नाही, का नुसतं फिरताय. हे असं मला सवयच आहे. त्यांना लहानपणी पण मी त्यांच्या मित्रमैत्रिणीला सांगायची. आणि आत्ता पण मी, तुम्हाला असं वाटेल की आता पैशासाठी सोशल मीडिया आहे म्हणून आपलं नुसतं दिखावा चालू आहे. तर कसं असतं, कोणाच्या तर जिंदगीत काय तर झालेलं असतं, काहीतरी घटना घडलेल्या असत्या त्या. पण ती कसं असतंय, वेळ आल्यावर सांगायला, म्हणजे वेळ आल्यावर सांगणार मी, आत्ता सांगणार नाही. कसं आहे, माणसाला लोकांच्या घरात वाकून बघायला लय आवडत असतं, पण ते का सांगत नाही, का बोलत नाही, काहीतरी अडचण असेल, काहीतरी त्यांना टेन्शन असेल, हे काय विचार नसतो कोणाचा. फक्त मजा घ्यायचा असतो, ऐकून मजा घ्यायचा असतो.
त्यामुळं का नाही माझा जी स्वभाव आहे ना, जी मुलांच्या लहानपणी पण त्यांच्या मैत्रिणींना मी अशीच सांगायची, बोलायची, जी मी आता व्लॉगमध्ये तुम्हाला छान छान गोष्टी म्हणजे तुम्हाला म्हणजे जी चांगली लोक आहेत आपली ऐकणारे, ज्याला माझी व्लॉग आवडतात, ज्याला माझं बोललेलं सांगितलेलं आवडतं, मुलं असू द्या मुले असू द्या, त्यांना मी सांगत असते. ही अशी असतात ना थोडी लोक की जी त्या कमेंटवर उगाच काहीतरी आपलं उलटं सुलटं बोलायचं आणि त्यांना बिनकामाचा त्रास द्यायचा. तर कुणाचा त्रास देण्यानं चांगली लोक कधीही होत नसतात. हां, जरा त्यांना जीवाला लागत असतं, वाईट वाटत असतं की हे का आम्ही आपलं साधं सरळ ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या ती सांगतोय, तर ह्यांना काय ताप होतं आहे, ह्यांना काय परेशानी आहे की ह्यांना सारखं सारखं तेच म्हणजे विचारायचं असतं. एखाद्याच्या जखमीवर मीठ सोडायचं असतं त्यांना, आणि मीठ सोडून आणि वर्णाने मजा घ्यायचा असतो आणि 100 माणसाला काय म्हणायचं असतं, सांगत हिंडायचं असतं. त्यामुळं ती लोक अशी अतिउत्साहित असते. ती काय झालं काय झालं काय झालं, हा एक एक चांगल्या भावनेनं विचारतात काय झालं का नाही सांगत. पण काहीतरी अशा असत्या त्या गोष्टी की नाही सांगू शकत तुम्हाला. मला जखमा येत्या, त्या जखमा माझ्या जीवनात जे चांगलं मी घडवायसाठी एकटी लढली, एकटी प्रयत्न केला. ज्या बाईला माणसाचा सहारा नसतो ना, त्याच बाईला माहीत असतं ती कशी कशी मुलं मोठी करत असते आणि कसं आणि मुलं मोठी केल्यानंतर त्या मुलांच्या जीवनात काय अडचणी येत्या आणि ती आल्यानंतर तिला किती यातना होत्यात. मेल्यासारखं जीवन होऊन जातं तिचं, मेल्यासारखं की मी तर एवढं चांगलं त्यांच्यासाठी म्हणजे मुलांसाठी घडवायला प्रयत्न केला, मुलांना घडवलं, तरी पण असं का झालं. तर कुणाच्या नशिबात काय आहे, कुणाच्या नशिबात काय माहीत नसतंय. पण आपण आईवडील म्हणून घडवत असतो चांगलं, पण त्याचा जर त्रास होत असला नंतर झालेल्या जीवनात जर काही घटना झालेल्या असतात ना, त्याचा जर त्रास होत असला ना, तर ती गोष्ट इग्नोर केलेलं चांगली असते आणि कामात राहिलेलं चांगलं असतं. त्या गोष्टीला जरा विसरत तर नसतात, त्या आईला विसरत तर नसते त्या की मुलांचा जीवनात काय झालं काय नाही झालं, मुलं कशी थोडीशी भटकली, या भटकल्यानंतर कशी त्यांना सरळ मार्गावर प्रयत्न करून आणायचा असतो. ती त्या आईलाच माहीत असतं. सिंगल जी मदर असते ना, तिलाच माहीत असतं की कशा यातना होत्यात आणि ती कोणाला सांगू नाही शकत. कसं आहे, सांगू नाही शकत कोणाला. कसं असते, त्या बाईला कधी इज्जत नसते. एकटी जी बाई म्हणजे घर सांभाळत असते, मुलांना बघत असते. हां, नवरा काम करत असतो, नवरा पैसे देत असतो, पण ती खायापुरतं घर चालवायपुरतं देत असतो. बाकीच्या ज्या गरजा असत्या त्या ज्याच्यावर बितल्या त्या ना त्यालाच माहीत असते त्या. आणि ज्याच्यासाठी तिच्या आईनं 1 रुपयासुद्धा कमी पडू दिलेला नसतो. काय, ज्या बाईला 3 मुलं सांभाळायची असतात, 3 मुलांना घडवायचं असतं, या समाजात कसं राहायचं हे शिकवायचं असतं, तर त्या बाईलाच माहीत असतं ना. आणि त्या बाईला सहारा द्यायला कोण नसतं. फक्त मला तर तसं झालेलं आहे माझ्या जीवनात. आणि पैशाला फक्त जेवणापुरतं कमवायचं नसतं. या जेवणापुरतं पैसा कमवून त्याला लेकराबाळांना घडवू नाही शकत आपण. त्यांच्या भविष्यासाठी बघायला लागतं, त्यांच्या अडचणीला बघायला लागतं. त्यांच्या अडचणीसाठी वाईट गोष्टीला साथ नाही द्यायचा मुलांना, पण त्यांच्या चांगल्या गोष्टीसाठी ठेवायच लागतं. या आपण 4 माणसात राहायचं आहे, तर आपल्याला 2 रुपये नको का साठवून ठेवायला. 2 रुपये साठवून पण ठेवायला लागतं. 2 रुपये त्या बाईच्या हातात पण द्यायला लागतं नवऱ्यानं. नाही दिलं तर ती बाई काय करणार नाही एकटी. कशी म्हणजे त्यांची शाळा, कशा त्यांच्या अडचणी, कसं काय करणार. आणि समाजात राहायचं म्हटल्यावर समाजाला पण काय लग्न येवा असले, काय असले, काय कार्यक्रम असले, तर तिला पैसा लागतो का नाही लागतो. कुठं जायचंही असलं, पाकिटं द्यायची असली, काय द्यायचं असलं, तर फक्त खायापुरता नवऱ्यानं पैसा दिला आणि पुरवलं तर काय त्या बाईला पुरत पण नसतो. आणि ते नवऱ्यानं पण विचार करायला लागतो की आपण कुठं चुकतो. या बायको जर तशी करत असली, सगळा पैसा जर चैनीच करत असली, या उधळपट्टीत चालू असली बाहेर, तर त्या नवऱ्यानं कमवून लाखानं करोडून आणलं तरी पुरत नसतं. त्याला येविकेनं करायला लागतं संसार. पैसा भुजून खायला लागतो, पैसा जपून ठेवायला लागतो, पैसा उतू मातू करून चालत नसतो. तर ही माझीच गोष्ट आहे म्हणून मी सांगते. तर असं करून चालत नाही. एक समजा संसारिक बाई असेल, तिला मुलांची जास्त काळजी असेल, तिला घर बघायचं असेल,
तिला दुसऱ्याच्या घरात वाकून बघायचंच नसेल, ती तिच्या स्वभावातच असलं तर तिनं काय करायचं? बिघडायचं का? मग बिघडल्यानंतर काय तुम्ही सहारा देणार आहे तिला? पैशा अडक्याचा सहारा देणार आहे का? तिच्या लेकरा बाळांना बघणार आहे का? तिला समाजात मान मर्यादा देणार आहे का? इज्जत देणार आहे? नवऱ्यानंच बायकोला द्यायला लागते आणि बायकोनंच नवऱ्याला द्यायला लागते. आणि ते नाही होत असलं तर तिचे आई वडील जर 2 रुपये पैसे देऊन तिचा संसार बघत असले तर मग तिला वाटणारच ना. म्हणजे कसं असतंय, एक नवऱ्याचा 100 रुपये असू द्या पण ती बाईसाठी स्वाभिमानाचं असतं. नवऱ्याची अर्धी भाकरी असू द्या ती बाईसाठी स्वाभिमानाची असते. पण चारी बाजूनं बघून अडचणी पुरवून तिच्या म्हणजे एखाद्या चांगल्या बाईला आला काय तर मला नाश्ता घेऊन आला अतुल, भाजी काढत बसल्या. हे बघ भाजी बघ किती निघाली. ही आता आमटीला काढल्या. हां हे बघा, आता तुम्हाला बोलत किती काढली. अजून थोडं राहिलेलं आहे, ती बोलणार आहे मी, पण जरा नाश्ता करते, चक्कर यायला लागले मला आता. तुम्ही हे बघा अजून एवढीच निघणार आहे इथं या झाडाची पालकची, तर ते तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते नंतर. नाश्ता करून झाल्यावर ही 1 पेंडीची आपले पालक निघाली आणि 1 पेंडीची तांदळाची भाजी निघाली. तर ही सावलीत ठेवती, नाश्ता करते, मग राहिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. नाश्ता आणलाय शिरा. तर या शिरा खायला हे अतुलनं आणलाय. हे चहा आणि बटर का तोच खायला लागलाय. चहा आणि खारी काय? हां. आणि तर मग थोडासा त्यानं आणलाय. तुम्ही म्हणणार की असा का? असा आणाय नाही अतुल, व्यवस्थित आणायचं. अन्नाला कसं पण टाकलं प्लेटमध्ये तर अन्नाचा अपमान आहे. व्यवस्थित मधोमध प्लेटमध्ये घालून आणायचा. नाही घातला समोर आल्या तर आपण व्यवस्थित करायचं. हां पण ते चांगलं वाटत ना, अन्नाचा अपमान होतो. असं करायचं नसतं कधी. ताटात व्यवस्थित घ्यायचं असतं, प्लेटमध्ये व्यवस्थित घ्यायचं असतं. तर चला या गाईज खायला. हे बघा इथं बसलाय, मला बघायला आलाय. आणि भाजी बघा माझी टेरेसवरची भाजी. म्हणून मला ना तुम्हाला सांगते, लोकांच्या घरात वाकून बघायला आवडत नाही. हे इथं सुख आहे माझं. मला काही गरज नाही चालली लोकांच्या घरात वाकून बघाय. फक्त मला अडचणी आलेल्या त्यात तुमच्या घरात यावं नाही त्या, म्हणून मी 2 गोष्टी सांगत असत्या. करा अतुल, कोणच सांगत नसतं कोणाला. आणि आईवडिलांचं मुलं ऐकत नाहीत, म्हणून माझा एक छोटासा प्रयत्न असतो की माझं तरी तुम्ही ऐक चला, मुलं असू द्या मुले असू द्या, म्हणून मी बोलत असत्या, सांगत असत्या. आईवडिलांची कुठलीच मुलं ऐकत नसतात. माझी मुलं पण माझं ऐकत नाहीत. कधी कधी विचारा त्यांना ऐकतात का? ऐकते का अतुल? ऐकताय? तोंड फोड नालायक कुठल्या. माझं असंही बोलायला आवडतं म्हणून सांगताय ना तुम्ही की काकूचं नालायक कुठल्या बोलायला आवडतं, म्हणून मी ही डायलॉग इथं आता अतुलला बोलली. ऐकतोय म्हणते बघा. सकाळचं उठायचं होत नाही बघा ह्याला. ये देखो ये है वो इंसान, उसको जल्दी उठने का नहीं, जल्दी आवरने का नहीं और जल्दी काम पे लगने का नहीं. ये है 7ला. म्हणजे काय तुझं नानानं उठलं होतं का 7ला? 6ला उठून 7ला आंघोळ झाली, पाणी चढवलं देवाला की लागलं आपलं सकाळ. तिथं टेरेस आपल्या शेतात जायचं का नाही? करायचं का नाही काहीतरी? नाही करायचं काय? 5 वर पंखा लावून मस्त हवाच खायचा आहे, शुद्ध हवा नाही खायची आपल्याला. हां जायचंच आहे, आवरा लवकर. 1 वाजता जायचं आहे. मी सांगितलं अजयला सांगितलं 1 वाजता जायचं आहे. मग आम्ही तिथंच थांबणार. आता आराम. माझं पाय दुखायला आले, ते पाय हात कणकण आल्यानं झाले मला. नाही पाणी बिणी घालणार आम्ही, ती नाली साफ करून राहिले, सगळं स्वच्छ करणार, मग येणार आम्ही. फक्त तुम्हाला दाखवणार आहे. नको हां दोघं नको. तुम्ही तुमचं काम करा तर आणि आम्ही आमचं काम करतो. तर चला आता. तर गाईज हे आहे ना, ह्या भाज्या कुठल्या आहे, ह्या भाजीचं नाव काय आहे मला कमेंटमध्ये सांगा. हे बघा ही भाजी, ही तांदळासारखीच आहे पण याचं नाव काय आहे मला माहीत नाही. आणि हे बघा ही भाजी कशात येते ती पण सांगा तुम्ही. ती हिरवा माठ आहे ग, लाल माठ सारखं. याचं नाव सांगा तुम्ही कमेंटवर. हे काय माहित नाही. अजून तुम्हाला दाखवते थांबा, आत्ताच तिकडं काढलंय मी. हां ही काय आहे सांगा. हे बघा हे कुंदरू, त्याला लाल लाल फुलं आलती. कुंदरू. हां कुंदरू जातून सांगितले. हे बघा. आणि आता हे आहे तुम्हाला माहीतच आहे. हे बघा तांदळाची किती भाजी आली. हे बघा पालकची 1 पेंडी निघाली, अजून थोडी आहे ती काढते. नाश्ता करायची तिथे सावली घालते.
तर हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता मी काढून जरा निवडते. ती वाली दे जरा भाजी. राहतात, हा. हे बघा ही जवळनं दाखवतो तुम्हाला. ही भाजी कशाची आहे ओळखा. एक आहे हिरवा माठ किंवा हे राजगिरासारखं असते ना झाडं, ते पण आहे. राजगिरा नाही पण नाही का? हा. हा, राजगिरा. राजगिरासारखंच आहे ते. नाही पण ही राजगिरा नाही आहे, पानं तशी आहेत. नाही, हा. पण हिरवा माठ म्हणतात ह्याला. लाल माठ जशी असते ना तशी हिरवा माठ. आणि ही वाली भाजी आहे ही गव्हामध्ये येते बघा, आपल्याला वापरतोय आपण, ती आहे भाजी. ती आहे, हा. पण तुमच्या इकडे काय म्हणतात ते नाव सांगू दे की त्यांना. हां, तर तुमच्या इथं ह्या भाजीला काय म्हणतात सांगा. आम्हाला नाव माहीत नाही पण आम्ही ही खातोय भाजी, टेरेसवर येते काय. आणि आमच्या इकडं चिलाची भाजी म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात कमेंट मध्ये सांगा. ह्याला चिलज म्हणतात. हा, ह्या वाल्या भाजीला हां चिलाची तेच की भाजी. चिलज भाजी त्याची इकडे आमटी करायची आमची आई. हम्म. आमची वहिनी ना हे आमटी करायची हिरव्या आपल्या खरडा टाकून. लय मस्त लागते आमटी तुरीच्या डाळीत. हम्म, हम्म. एकदम छान लागतं. तर ही चिल्लची भाजी म्हणतोय आम्ही. आणि काय तुम्ही म्हणताय सांगा का? काय म्हणताय कमेंट मध्ये. हे जे तोरा दिसते ती वाली. एक पान ही किडकं नाहीये, टवटवीत भाजी आहे. एक पान ही किडकं नाहीये. तुम्ही जर ही मस्त पण आल्या, जा. तर अशी आता कटोरा भरून घेऊन जाते आणि मस्तपैकी संध्याकाळी करणार. आता जरा सकाळची कामं असतात भरपूर, संध्याकाळी करायचं. चला. आता हे परवा एक कटोरा काढला होता हा, आणि आज एक कटोरा निघाला किती बघा. निघाली होती 2 फ्रेंडाची भाजी. किती चांगली झाली. मिक्स भाजी केलेली मम्मीनं. चिगळाची दाखव त्याला चिगळाची. हे बघा, तिथं चिगळ बघ तिथं. परवा काढून हे मम्मीनं ग्रोबॅग सेपरेट केलं. ह्यातली निवडून भाजी घेतली आणि इथं ही देठ टाकली मम्मीनं आणि माती. टाकली हा, हा. तर लगेच बघा ग्रो झाली बघा ही लगेच माझी grow भाजी. झाल्या. मग काय. ही भाजी लय चांगली आहे, तिला लय बघायला हे लागत बघा ही नाही. तांदळाची भाजी. केवढी आणल्या बघा गाईस. हे बघा एवढी चिगळ. हा. किती निघली गो ही भाजी. लय निघाली म्हणलं का तुला, आणि हे लय बघा निघाली. तांदळ मिक्स आहे. तांदळाची हिरवा माठ, परत चिलची, हा. आणि हे बघा पालक आहे. चिगळ. आणि ही पण तांदळ आणल्या बघा. आता शेवटला एवढी राहिली होती ती घेऊन आल्या बघा. गुलाबमध्ये आता पाणी घालाय की रे. हा. पाणी जरा वाढले रे. मिस्टराने वाढायचं. गेले तरी एवढी भाजी दिसली. मला तर आणावं. बघा गाईज एवढी भाजी आठवड्याला हार्वेस्ट होते. हा, आणि पालकची एक पेंडी निघाली. आणि हे क्लीन केलेले आहे, स्वच्छ केलेले आहे काय, निवडलेले आहे. असं नाही की निवडायच्या आधी, हे निवडल्यानंतर एवढी भाजी मिळत्या. तर बघा टेरेस गार्डन का करावं नाही. तुम्ही पण करा. तुमच्याकडे जर टेरेस असेल, थोडं गार्डन जरी जागा जरी असेल 10 बाय 10ची वगैरे, तरी पण तुम्ही करू शकता. मस्त भाजी निघते, चांगली आणि निरोगी. हा. हे काय आणि काय ऑर्गॅनिक औषध- ऑर्गॅनिक हा त्याला गाईज. काही औषध नाहीये, फक्त शेणखताचं पाणी आणि आपलं भाजीपाल्याचं किचन वेस्ट आणि राख. हां, आणि कधी तर वर्मी हा, कंपोस्ट. कधी तर वर्मी कंपोस्ट आपण तर काय मानत नाही आम्ही. हां, किचन वेस्टवरच काम चालून जाते आमचं. बाकी काय नाही. बाकी ह्युमिक ॲसिड वगैरे हे ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स आहेत ते पण कधी तर. आणि मोठ्या मोठ्या झाडांना, पालेभाज्यांना नाही. हां, ते जे काय मिळेल तेवढं मिळेल खत. तर बघा असं आहे टेरेस गार्डनचं महत्त्व. आणि किती फ्रेश आणि ऑर्गॅनिक भाजी आहे बघा. असं एकदम सुगंध भारी यायला लागला याचा. भाजीचा एकदम सुगंध यायला लागलाय गाईस. बाजारातल्या भाजीचा सुगंधच येत नाही गाईस. हां मम्मी येतोय का नाही येत. तर ह्या भाजीचा बघा तांदळाचा भाजीचा चिगळाचा पण सुगंध यायला लागलाय. तांदळाचा पण येतोय आणि पालकचा पण येतोय बघा. भाजीचा स्वाद हा. हा. फोडणी दिला का आणि जरा छान लागतं. हा. काय नाही, लसूण मिरची आणि जिरं टाकायचं आणि तडका द्यायचा. हां, बघ की मी किती निघाला. एकाच कोणते तेवढे आलते. एकाच चिघळ नाही. चिगळ सगळ्याला अजून मी सगळे मिक्स करून ठेवते पिशवी. टाकलं बाहेर तर येते ना लगेच. मुळ्या ठेवल्या त्या. आता मुळ्या काढल्या, मातीत टाकून आली. तर बघा गाईज ही चिगळाच्या मुळा ज्या असतात त्या परत मम्मीनं लावून आल्या म्हणजे नेक्स्ट टाइम आणि हार्वेस्ट मिळेल. चला भाजी केल्यावर दाखवतो तुम्हाला.